नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 7 आहे, ज्यामध्ये आपण महिला व बालिका विभाग भरती संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाकरता मित्रांनो आपण संपूर्ण काही PYQ बेस अतिशय महत्त्वाचे अति संभव प्रश्न आपण आपल्या रेग्युलरली व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत आपण सर्व सब्जेक्टचे प्रश्न पाहिलेले आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान म्हणजेच की आपण GK जो आपला टॉपिक असतो त्यावरचे जे काही PYQ प्रश्न विचारण्यात आलेले होते हुबेहूब ते सर्व काही प्रश्न या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कव्हर करत आहोत। आणि मित्रांनो, लास्ट इयरला देखील जी आपली महिला व बालिका विभागाची भरती झालेली होती संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाकरता, त्यावेळेस देखील मित्रांनो TCS हीच कंपनी जी आहे ती परीक्षा राबवलेली होती। आणि यावेळेस देखील TCS हीच कंपनी जी आहे मित्रांनो जे काही तुमची संपूर्ण परीक्षेची तयारी करून घेणारी आहे, त्यामुळे संपूर्ण काही पेपर फॉर्मॅट आणि प्रश्नांचं स्वरूप थोडक्यामध्ये आपला मिळता जुळता पाहायला राहू शकतो आणि काही प्रश्न रिपीट होण्यास देखील मित्रांनो चान्सेस यामध्ये होऊ शकतात। त्यामुळे प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आता बरेच विद्यार्थी आपला परीक्षा संदर्भात देखील कमेंट्स करत आहेत, तर परीक्षा मित्रांनो याची जानेवारीमध्ये होण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे तयारीला तुम्ही लागा, तयारीमध्ये तुम्ही गाफील राहू नका, कारण का एकच पद आहे, जागा कमी आहेत, अर्ज बऱ्यापैकी आले असल्यामुळे त्याची परीक्षा तुमची 2 दिवसामध्ये उरकण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे याची परीक्षा जानेवारीमध्ये कधीही होऊ शकते, त्यामुळे तयारीला तुम्ही लागून राहा मित्रांनो। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा पहा, काय होता, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण? तर पुस्तक आणि लेखक यावर आधारित तुम्हाला 100% प्रश्न येतोच, ते की तुम्हाला माहितच आहे। तर यामध्ये व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक कोण असा प्रश्न आला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पु ल देशपांडे हे जे आहे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहेत, पर्याय नंबर 2। त्यानंतर प्रश्न दुसरा असा आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात पाचगणी हे हिल स्टेशन आहे? पाचगणी हे हिल स्टेशन म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, सातारा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या जे की पाचगणी हे जे आहे हिल स्टेशन आहे, पर्याय नंबर याचं काय होईल, ब हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न तिसरा आपला, अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अजिंक्यतारा हा किल्ला, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की बच, सातारा या जिल्ह्यामध्ये अजिंक्यतारा हा जो आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये जर इतर आपण किल्ले पाहिले, ज्यामध्ये प्रतापगड, पांडवगड, सज्जनगड हे संपूर्ण काही सातारा जिल्ह्यामध्येच येणारे आहेत, त्यामुळे पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला चौथा प्रश्न पुढील असा आहे, राजस्थानमध्ये खालीलपैकी कोणती लोकसंगती शैली आढळते? तर यापैकी कोणती आढळते? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्याय नंबर सी, मांड ही जी आहे लोकसंगती शैली जे की आढळते, म्हणून पर्याय नंबर याचं जे की सी हे जे आहे या ठिकाणी उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पाचवा असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त डॅश हे सोन्याचे नाणे काढले? तर कोणते सोन्याचे नाणे जे की काढलेलं होतं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की ड, होन हे जे आहे सोन्याचं नाणं काढलेलं होतं। तर 6 जून 1674 रोजी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, या प्रसंगी छत्रपती ही जी आहे पदवी त्यांना जे की धारण केली। तर छत्रपती जी पदवी आहे ती कधी धारण केली असं तुम्हाला देखील प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो, त्यामुळे 6 जून 1674 जे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झालेला हा दिवस आहे, आणि त्या दिवशी त्यांना छत्रपती ही पदवी जी आहे थोडक्यामध्ये धारण केलेली होती, त्यामुळे हे दिवस, हे तारीख आणि हे जे नाणं आहे ते संपूर्ण काही तुम्ही लक्षात ठेवून घ्या। आणि या राज्याभिषेकानिमित्तच त्यांनी होन या सोन्याचं नाणं जे की काढण्यात आलेलं होतं। तर या राज्याभिषेकाच्या वेळी जे की महाराणी सोयराबाई व युवराज संभाजी देखील राज्याभिषेक जे थोडक्यात झालेला होता। तर ही याची ॲडिशनल माहिती आहे ती तुम्ही लक्षात ठेवून घ्या। त्यानंतरचा 6वा प्रश्न, प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात कधी झाली? तर प्रधानमंत्री जी मुद्रा योजना आहे ती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की 2015 साली ही जी आहे थोडक्यामध्ये मुद्रा योजना जी की सुरुवात झाली, तर 2025ला हिला जे आहे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्यानंतरचा 7वा प्रश्न, पांडुरंग सदाशिव खानखोजे हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक डॅश या जिल्ह्याचे होते? तर कोणत्या जिल्ह्याचे होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, वर्धा या जिल्ह्याचे होते। कोण? पांडुरंग सदाशिव खानखोज हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 8वा असा आहे, आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? तर याचं उत्तर जे होणार आहे ते आहे याचं ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, म्हणजेच की 7 जे काही जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत। कोणकोणत्या आहेत मग? ज्यामध्ये पहिलं आहे नांदेड, दुसरं आहे लातूर, तिसरं आहे उस्मानाबाद, चौथं आहे सोलापूर, 5वं आहे सांगली आणि 6वं आहे कोल्हापूर व शेवटी आहे 7वं जे की सिंधुदुर्ग। तर या 7 जिल्ह्यांच्या सीमा कोणाला लागून आहेत? कर्नाटका या राज्याला लागून आहेत। तर हे संपूर्ण 7 जिल्हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या मित्रांनो।
त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील असा आहे, काय म्हणतो पहा. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार महाराष्ट्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत पर्यटनाअंतर्गत 10 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची जी योजना आखलेली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2025 पर्यंत जी आहे थोडक्यामध्ये आखलेली ही योजना आहे. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न, 2021चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॅश यांना जाहीर झाला. कोणाला जे आहे पुरस्कार जाहीर झालेला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, आशा भोसले यांना जे आहे थोडक्यामध्ये जाहीर झालेला होता. तर हा प्रश्नपत्रिका आपली जी आहे ती 24ची असल्यामुळे त्यामध्ये 21चे आपला प्रश्न पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे तुमच्या वेळेस जे आहे येणारी जी आपली परीक्षा आहे 26ची, म्हणजे की 25-26 आता. तर यामध्ये तुम्हाला 25 संपूर्ण जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत सर्व काही करंट अफेअर्स पाहून घेणं अतिशय IMP आहे, कारण का त्यावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येतात. त्यामुळे खूप आणि खूप हे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर पर्याय नंबर याचं जे की सी हे उत्तर होणार. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महिला व बालिका विभाग भरती 2025च्या संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी आपली असलेली स्पेशल रेकॉर्ड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन केलं नसाल तर लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. त्यामध्ये जे काही आपली 2024 मध्ये झालेली भरती होती महिला व बालिका विभागाची संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदासाठी, त्यावेळेस देखील जागा होते मित्रांनो. तर त्यावेळेस आपण यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण ऍड करून दिलेले आहेत व त्यासोबतच संपूर्ण काही इफेक्टिव्ह ईबुक देखील आपण त्यामध्ये ऍड केले आहे व त्यासोबत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोर्स देखील त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच संभव प्रश्नपत्रिका देखील त्यामध्ये आपण ऍड करून दिलेला आहे. आणि आताची जी आपली डिस्काउंट मध्ये प्राइस आहे जी की 499 फक्त ठेवलेली आहे, जी की या बॅच मध्ये तुम्हाला हे सर्व काही इंटिग्रेट करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही याहून अधिक महागड्याची कोचिंगची देखील अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ही स्पेशल बॅच जॉईन केली नसेल त्यांनी लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या आणि संरक्षण अधिकारी कनिष्ठ या पदाच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही येथून जे काही लागेल ते मित्रांनो मिळवून घेऊन चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली जी मित्रांनो ती बॅच आहे ती जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक आहे आणि तुमच्याकडे तसे परीक्षा दृष्टिकोनातून खूप अंतिम दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही कमी वेळेमध्ये ते संपूर्ण घेऊन त्या ठिकाणचं ई बुक, स्टडी मटेरियल, व्हिडिओ कोर्स सर्व जर तुम्ही कंप्लीट केला तर 100% तुमच्या अभ्यासक्रमावर पकड होण्याचे मित्रांनो चान्सेस त्या ठिकाणी बनतात. त्यामुळे ते अतिशय इम्पॉर्टंट आणि सर्व काही इफेक्टिव्ह आहे. लगेचच्या लगेच तुम्ही जॉईन करून घ्या. त्यानंतर 11वा प्रश्न, खालीलपैकी वन्यजीव अभयारण्य आणि ठिकाण यांची चुकीची जोडी ओळखा. तर या ठिकाणी जे काही अभयारण्य आणि त्यांचे ठिकाण जोड्या आहेत जे की चुकीची जोडी यापैकी आपल्याला सांगायचं आहे. तर यामध्ये आपण मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे, जे की अमरावती, अगदी बरोबर आहे. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य यवतमाळ, हे देखील बरोबर आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान यवतमाळ या ठिकाणी आहे का, तर हे या ठिकाणी नाही आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान यवतमाळ या ठिकाणी नाही. तर चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये तुम्हाला पर्यायामध्ये सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा ह्यापैकी एक जरी पाहिलं असं तर योग्य होऊ शकत होतं, परंतु यवतमाळमध्ये नाही, त्यामुळे ही जोडी थोडक्यामध्ये चुकीची आहे. पर्याय नंबर सी उत्तर होईल. तर तांडोबा अंधेरी हे चंद्रपूरमध्ये आहे, ही देखील बरोबर जोडी आहे. तर चुकीची जोडी कोणती आहे मग, पर्याय नंबर सी ची जोडी ही चुकीची आहे. त्यानंतरचा 12वा प्रश्न, कीर्तिवर्मन हा पराक्रमी राजा डॅश घराण्यात होऊन गेला, तर कोण्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ए, बदामीच्या चालुक्य या घराण्यामध्ये जे थोडक्यामध्ये होऊन गेलेला आहे. पर्याय नंबर याचं एक उत्तर होणार असेल. 13वा प्रश्न आपला, उत्तर महाराष्ट्रातील भागात प्रामुख्याने डॅश या जमाती आढळतात, तर कोणत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, भिल्ल या जमाती आढळतात. तर भिल्ल ह्या सातपुडा पर्वतीय प्रदेशात जे की धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नांदेड या जमाती या ठिकाणी थोडक्यामध्ये आढळतात. पर्याय नंबर याचा ड हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 14वा, अर्थ आणि सांख्यिकी विभागाने जारी केलेल्या महाराष्ट्रातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीनुसार महाराष्ट्र सरकारने डॅश वर्षापर्यंत नगरपालिका घनकचरा, ऊर्जा निर्मिती आणि वैज्ञानिक विल्हेवाट 60% कमी करण्याची योजना आखलेली आहे, तर कधीपर्यंत या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, 2030 पर्यंत जी आहे यांनी योजना जी आहे ती आखलेली आहे. पर्याय नंबर याचं ब हे उत्तर होईल. त्यानंतरचा पुढील प्रश्न, कोणते शहर 2050 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निर्धारित करणारे पहिले दक्षिण आशियाई शहर बनलेलं आहे, तर यापैकी कोणतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजे की मुंबई, जे आपलं मुंबई शहर आहे ते जे आहे या ठिकाणी बनलेलं आहे. याचं उत्तर काय होईल मग? याचं उत्तर जे की पर्याय नंबर ए या ठिकाणी, म्हणजे की पर्याय नंबर 1 या ठिकाणी याचे उत्तर थोडक्यामध्ये बनणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, पहिल्या कर्नाटक युद्धाचे तत्कालीन कारण काय होते?
तर पहिलं कर्नाटक युद्धाचं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब, ऑस्ट्रियातील वारस हक्कासाठीचे युद्ध. तर जे पहिलं कर्नाटक युद्ध कधी झालं आहे, तर पहिलं कर्नाटक युद्ध जे की चाललेलं आहे 1740 ते 1748 मध्ये जे की झालेलं होतं. तर हे ऑस्ट्रियन उत्तराधिकारच्या युद्धाचं जे काही भारतीय रंगमंच होते आणि कर्नाटक युद्धाच्या मालिकेतील पहिले होते ज्याने भारतीय उपखंडाच्या पूर्व किनाऱ्यावर ब्रिटिशांचं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं. तर याची हिस्ट्री खूप लांब आहे, त्यामुळे फक्त तुम्ही याचं इसवी सन जे की 1740 1748 आणि कशामुळे झालं, कारण काय होतं हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या की ऑस्ट्रियातील वारसा हक्का सिद्धासाठी हे युद्ध झालेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 17वा, भारतीय घटनेच्या संरचनात्मक भाग आणि राजकीय भाग अनुक्रमे कोठून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये काही पर्याय व विधाने देखील आहेत, तर ते आपण या ठिकाणी पाहणारे आहोत. तर यामध्ये जे की अ आहे अमेरिकेची राज्यघटना, ब आहे ब्रिटनची राज्यघटना, क आहे कॅनडाची राज्यघटना आणि ड आहे 1935चा भारत सरकारचा कायदा. तर यापैकी कोणते या ठिकाणी विधाने बरोबर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जे की ड व ब. ड मध्ये कोणता आहे 1935चा भारत सरकारचा कायदा आणि ब काय आहे तर ब आहे ब्रिटनची राज्यघटना. यांच्याकडून संरचनात्मक भाग आणि राजकीय भाग हे जे आहे ते घेतलेलं आहे. तर संरचनात्मक भाग हा 1935चा भारत सरकारचा कायदा आहे आणि मूलभूत हक्क जे की अमेरिकेकडून घेतलेला आहे. मार्गदर्शक तत्वे हे आयर्लंडकडून घेतलेलं आहे. तर राजकीय भाग आणि तात्विक भाग कोणाकडून घेतलेला ते ब्रिटनची राज्यघटना याकडून जे आहे ते समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मित्रांनो पर्याय नंबर याचं सी हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 18वा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या भावोजी नाईक महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते. तर भावोजी नाईक, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की अहमदनगर या जिल्ह्यामधून होते. पर्याय नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा 19वा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 324 अंतर्गत डॅशची तरतूद करण्यात आली आहे. तर कशाची, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न 20वा, कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की अयोध्या या ठिकाणी महाराष्ट्र भवन हे जे की उभारण्यात येणार आहे. त्यानंतर 21वा प्रश्न, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी नर्मदा खोऱ्याने जवळपास डॅश भाग व्यापलेला आहे. तर किती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी जे की 0.5% एवढा जो आहे भाग व्यापलेला आहे. त्यानंतर 22वा प्रश्न, शिवालिक पर्वताच्या पायथ्याशी आढळणारा गाळ डॅश म्हणून ओळखला जातो. तर काय म्हणून ओळखला जातो, तर याचं उत्तर आहे ए भांबर म्हणून जे आहे थोडक्यात ओळखला जातो. त्यानंतर 23वा प्रश्न, कृषी खर्च व किंमत आयोगातर्फे ठराविक पिकासाठी गहू, भात, ज्वारी, बाजरी, भुईमूग इत्यादीसाठी MSP आणि ऊसासाठी डॅश केंद्र शासन जाहीर करते. तर काय जाहीर करतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्याय जे की डी MSP हे जे आहे थोडक्यामध्ये जाहीर करतं. म्हणून पर्याय नंबर याचं जे की डी हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 24वा प्रश्न, भारताची घटना बनवण्यासाठी एक घटनासभा असावी ही भारतीयांची मागणी प्रथमतः ब्रिटिशांनी कधी मान्य केली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जे की ऑगस्ट ऑफ 1940 या रोजी या टायमाला जे आहे थोडक्यामध्ये जे की ब्रिटिशांनी मान्यता जे की केलेली होती. त्यानंतरचा पुढील प्रश्न, चंद्रगुप्त विषयी खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. तर चंद्रगुप्त विषयीचा, तर या ठिकाणी विधान अ आहे हा कविराजा म्हणून ओळखला जातो. ब आहे कृष्णचर्यम हे काव्यत्व काम जिंकण्यासाठी लागणाऱ्या कौशल्याची माहिती देते. क आहे अशोकानंतर सर्वाधिक साम्राज्य असणारा हा सम्राट होता. तर यापैकी कोणतंही उत्तर बरोबर आहे. तर हे सर्व जे पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत, त्यामुळे अ ब आणि क ह्याचं जे आहे थोडक्यामध्ये उत्तर होणार असते. तर समुद्रगुप्त विषयीचे हे सर्व या ठिकाणी पर्याय जे की योग्यच आहेत. हे संपूर्ण विधान योग्य असल्यामुळे पर्याय नंबर सी याचं उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल. तर अशा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टॉप 25 क्वेश्चन जे काही PYQचे आपण होते प्रश्न कव्हर करून केलेले आहेत. तर तुम्हाला पाहून घ्यायचा आहे प्रश्नांचा लेवल आणि प्रश्नांचा स्टँडर्ड आणि प्रश्न तुम्हाला असेच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये 100% मित्रांनो तुम्हाला जे आहे ते विचारली जाणारी असतील. तर या प्रश्नांची तुम्हाला PDF वगैरे हवी असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली WCDची जी संपूर्ण या पदासाठीची मित्रांनो स्पेशली बॅच जॉईन केला नसाल तर लगेच आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि तिथून मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.